घरगुती गॅसच्या सिलेंडरच्या तुटवड्यानंतर आता जो बघितलं तर आखाती देशातील युद्धाचा परिणाम थेट पेट्रोल जाणू लागलेला. सध्या मी अमरावती शहरातील या पेट्रोल पंपावर आहे. या ठिकाणी बघितलं तर मोठ्या ज्या रांगा आहे त्या रांगा लागलेल्या आहे. साधारणतः दुपारची वेळ आहे, मोठ्या प्रमाणात ऊन आहे, मात्र या उन्हामध्ये सुद्धा नागरिकांना पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत आहे. एकंदरीत बघितलं तर शहरातील अनेक जे पेट्रोल पंप आहेत ते बंद आहे. त्यामुळं जे पेट्रोल पंप सुरू आहे त्या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जी आता गर्दी केलेली आहे. पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात ज्या रांगा आहेत त्या लोकांच्या लागलेल्या आहे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा लोकांना या ठिकाणी लाईनमध्ये लावून या ठिकाणी पेट्रोल भरावं लागत आहे. तर दुसरीकडे बघितलं तर शहरातील काही जे पेट्रोल पंप आहेत ते बंद असल्यामुळं ज्या पेट्रोल पंपावर जे आहे पेट्रोल उपलब्ध आहे त्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावलेल्या आहे. आणि बघितलं तर लोकांच्या मनामध्ये भीती आहे की आम्हाला पेट्रोल मिळणार की नाही. अनेक अफवा ज्या आहेत त्या शहरामध्ये पसरल्या जात आहेत. तर दुसरीकडे नागरिकांच्या मनामध्ये भीतीसुद्धा वातावरणसुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या रांगा या ठिकाणी दिसून आपल्यासोबत काही नागरिक आहेत. दादा काय सांगाल, तुम्ही किती वेळापासून रांगेत उभे आहेत? नक्कीच मी 1 तासापासून जवळपास या रांगेमध्ये आहे आणि यापूर्वी सुद्धा मी एका बाजूच्या पेट्रोल पंपवर सुद्धा तिथे 1 ते 1.5 तासापासून होतो. तिथे मोठी गर्दी होती. या अमरावती शहरामध्ये साधारणतः 2 पंप आजपासून बंद आहे. आणि या पेट्रोल पंपवाल्यांना जेव्हा आम्ही विचारलं तर तेव्हा ते सांगत आहे की इथे सकाळी जिथे कोटा आलेला होता, इथे पेट्रोलचा साठा होता, डिझेलचा साठा होता, परंतु या असंख्य लोक या रांगेत असल्यामुळं आणि हे जे आता आपलं जागतिक स्तरावर जे युद्ध सुरू आहे या युद्धाचे या परिणाम या आपल्या देशावर सुद्धा होत आहे. आणि एवढ्या उन्हातान्हात कुणाची एक्झाम आहे, कुणाला नोकरीवर जावं लागते, गाडीने पायपीट करावी लागते आणि अशाच मध्ये या उन्हातान्हात या पेट्रोल पंपावर तुमची मागणी काय आताची आमची एकच मागणी आहे की सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि पेट्रोल पंपावर पेट्रोलचा आणि या ज्या मूलभूत गरजा याच्यावर कुठलाही परिणाम झालेला पाहिजे नाही असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. एकंदरीत बघितलं अशी तीव्र भावना नागरिकांच्या आहे. आम्हाला मुबलक पेट्रोल मिळावं अशी जी मागणी नागरिकांनी केली आहे. अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती.